ज्यांच्या कर्वे राबवण्यात येतात ते मराठी भाषेचे माननीय मंत्री दीपकजी केसरकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. माननीय नामदार दीपकजी केसरकर. या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रवींद्रजी शोभणे, समारंभाच्या उद्घाटक माजी लोकसभा अध्यक्ष, ज्या स्वतः कोकणच्या सुकन्या आहेत अशा सुमित्राताई महाजन, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष गिरीशजी महाजन, कार्याध्यक्ष अविनाशजी जोशी, पूर्व संमेलनाध्यक्ष नरेंद्रजी चपळगावकर, महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे, पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील, या भागाचे आमदार आणि मंत्री आदरणीय अनिल भाईदास पाटील, आमदार महेशजी चव्हाण, आयुषजी प्रसाद आणि सर्वच मान्यवर, सर्वांची नावं घेत नाही. खरं तर या ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी दादांच्यामुळे उपस्थित राहू शकलो. दादा यायचे होते, मी मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर शेवटच्या दिवशी येणार होतो. आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की या पुण्य साने गुरुजी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कर्मभूमीमध्ये हे संमेलन होतं आहे. या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक इथं आलेले आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून सर्व साहित्यिक आलेले आहेत. त्यांचं मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून मी हार्दिक स्वागत करतो. साहित्य संमेलनांमध्ये साहित्यावर चर्चा होते आणि सरकारची जी भूमिका असते, मी नेहमी उदाहरण देतो की ज्याप्रमाणे आपण LICचा मोनोग्राम बघतो, त्याच्यामध्ये एक ज्योत असते. ही ज्योत म्हणजे साहित्य असतं आणि त्याच्या भोवती जे हात असतात, या हाताची भूमिका फक्त सरकारची असते. म्हणून ज्यावेळेला मी या खात्याचा मंत्री झालो त्याला साहित्य संमेलनाला आपण 50 लाख रुपये अनुदान द्यायचो. 2 कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर आपली मराठी भाषा ही वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळांनी टिकवून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे गेल्या वर्षीपासून बृहन महाराष्ट्र मंडळाची जी संमेलनं होतात त्याला दरवर्षी 25 लाख रुपयाचा निधी देण्याचा सुद्धा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. आतासुद्धा उद्या खरं तर काशीला म्हणजे वाराणसीला संमेलन होतं आहे आणि मला त्या संमेलनाला जायचं असल्यामुळे मी खरं तर परवा इथं येऊ शकणार नाही. परंतु एवढंच नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये छोटी छोटी संमेलनं होत असतात. त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला 2 लाख रुपये हे आम्ही दरवर्षी देण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे. आदरणीय अजितदादा या ठिकाणी आहेत. अजितदादांच्या सहकार्यामुळे आम्ही गेल्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे की जगभरामध्ये मराठी भाषा ज्यांनी टिकवून ठेवलेली आहे अशा सर्व मराठी बांधवांना आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतो आणि विश्व मराठी संमेलन घेतो. आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की आज मी स्वतः शिक्षण खात्याचा मंत्रीसुद्धा आहे, परंतु महाराष्ट्रामधल्या मराठी शाळा बंद पडत आहेत. परंतु जगभरामध्ये राहिलेले आपले जे मराठी बांधव आहेत त्यांनी तिथं मराठी शाळा चालवलेल्या आहेत. आठवड्यातून एकदा आपल्या मुलांना ते मराठी शाळेमध्ये घेऊन जातात. दिवसातला 1 तास त्यांना ऑनलाईन मराठी शिकवतात. मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की असे जे मराठी बांधव जे आपले जगभर राहतात त्यांच्या मुलांसाठी या वर्षीपासून शालेय पुस्तकं आणि त्यांच्या 3रीच्या आणि 5वीच्या परीक्षा घेण्याचा निर्णयसुद्धा शिक्षण खात्याने घेतलेला आहे आणि या वर्षापासून त्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे. शेवटी आपल्याला मराठी भाषा टिकवत असताना वाचनाचं जे महत्त्व असतं ते विसरून चालणार नाही आणि त्याच्यामुळे या वर्षीपासून आम्ही वाचनाचा तास कंपल्सरी केलेला आहे.
म्हणजे 2 तास मुलांनी, म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासाच्या 1 तास असं मुलांनी कंपल्सरी वाचन करायला लागेल. आणि ही वाचनाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाईल. इथं आल्यानंतर मला कर्नाटकामध्ये आमचे जी लोक, ज्याला आपण सीमाभाग म्हणतो, तिथल्या बांधवांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही वेगळं धोरण निश्चितपणे तयार केलेलं आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की हे संमेलन संपल्यानंतर आपण मुंबईला या, ताबडतोब मीटिंग घेतली जाईल आणि तुमच्यासाठी ज्या ज्या सुविधा आहेत आपल्याला ताबडतोब या दिल्या जातील. कारण सीमा भागामध्ये मराठीवर अन्याय होतो ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये आपण या संबंधातला ठराव करतो, परंतु शासनाची भूमिका आहे. आम्ही ज्याला ग्रँट देतो, हल्लीच आम्ही मेडिकल एडसुद्धा, दादा आपल्याला आठवत असेल, सुरू केली, परंतु तिथल्या सरकारने त्यालासुद्धा विरोध केला. शेवटी हा प्रश्न सोडवण्यासाठी 6 मंत्र्यांची समिती की जी कोऑर्डिनेट करेल, जोपर्यंत ह्या प्रश्नाचा निकाल लागणार नाही त्याचीसुद्धा मीटिंग आणि त्याच्यामध्ये अधिकचं काम करण्याची गरज आहे. परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की केवळ सीमा भागच नाही, तर ज्या ज्या ठिकाणी विशेषतः सुमित्राताई ज्या इंदोरमध्ये येतात तिथले होळकर कुटुंबीय असतील, बडोद्याचे गायकवाड कुटुंबीय असतील, तंजावरला भोसले, तिथले राजे भोसले असतील, किंवा ग्वाल्हेरला सिंधिया असतील, आणि असंख्य अशी संस्थानं आहेत जे साम्राज्य भारतभर झालं त्यांनी मराठी भाषा टिकवली. आणि म्हणून एक प्रस्ताव मी आदरणीय दादांकडे लवकरच देतोय की याच्या ज्या पाऊलखुणा आहेत यासुद्धा टिकवल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी 50 कोटी रुपयाची वेगळी तरतूद ही आम्ही यावर्षीपासून करायचं ठरवलेलं आहे. शेवटी केवळ बोलून चालणार नाही, तर एक आधारसुद्धा द्यायला लागतो, आणि हा आधार देणं एवढीच शासनाची भूमिका असते. आम्ही जी जी पारितोषिकं देतो त्याच्यामध्ये सरकारचा कुठलाही हस्तक्षेप असता कामा नये, याच्यासाठी आम्ही वेगळी आचारसंहितासुद्धा निर्माण केलेली आहे. कारण साहित्याला स्वातंत्र्य पाहिजे, परंतु त्याच्याचबरोबर ज्या गोष्टीवर शासनाने बंदी घातलेली आहे, ज्या हिंसाचारावर बंदी घातलेली आहे, त्याचंसुद्धा कुठेतरी समर्थन वेगळ्या मार्गाने होता कामा नये. आणि म्हणून आम्ही एखादं बक्षीस रद्द करणं हे चुकीचं होतं. म्हणून आम्हीच आता आमच्या साहित्य मंडळाला सांगितलेलं आहे की तुम्ही व्यवस्थित स्क्रुटिनी करा, जेणेकरून तुम्ही हे सगळं करत असताना शेवटी जी भूमिका आपल्या राज्याची आणि देशाची असते याच्या पलीकडे कोणी जाता कामा नये, ही सुद्धा मर्यादा प्रत्येकाने पाळायला लागते. आणि तेवढ्यापुरतं बाब सोडली तर पूर्ण आम्ही या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेने साहित्यामध्ये ढवळाढवळ होता कामा नये, ही शासनाची भूमिका आहे आणि तशीच ती राहील. आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आमची 4 मंडळं आहेत जी साहित्याचे चळवळ टिकवण्यासाठी काम करत असतात, ज्याच्यामध्ये मराठी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आहे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आहे, भाषा संचालनालय आहे, आणि राज्य मराठी विकास संस्थासुद्धा आहे. मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो की मराठीचं धोरण हे आम्ही यावर्षी जाहीर करणार आहोत, आणि याच्या संदर्भातला अहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे. ते थोडंसं सुटसुटीत असावं एवढीच मी सूचना मंडळाच्या अध्यक्षांना केलेली आहे. आणि येत्या महिन्याभरापर्यंत आम्ही मराठी भाषा धोरणसुद्धा निश्चितपणे जाहीर करू. मला या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी याचीसुद्धा चर्चा करायची आहे की अनेक तऱ्हेची संमेलनं होतात. प्रत्येक संमेलनाची अपेक्षा असते की आपल्याला त्या ठिकाणी मदत व्हावी. त्याच्यासाठी आम्ही ही जिल्हावार जरी मंडळं स्थापन केलेली असली तरी यावर्षी आम्ही नवीन निर्णय घेतलेला आहे, आणि तो म्हणजे संत साहित्य ह्याचं जे मंडळ होतं. कारण वारकरी ही खूप मोठी परंपरा ही महाराष्ट्राची राहिलेली आहे, आणि त्याच्यामुळे ही जे संत साहित्य संमेलन जे होतं त्यालासुद्धा दरवर्षी 25 लाख रुपये देण्याचा निर्णय हा सुद्धा मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. आपल्याला माहिती आहे की पहिलं पुस्तकाचं गाव भिलारला झालं, परंतु अशी 6 गावं ही आम्ही जाहीर केलेली आहेत, आणि ती प्रत्येक विभागामध्ये होणार आहेत. कविवर्य मंगेश तेंडुलकरांचं गाव हे अतिशय सुंदर असं गाव आहे, उभा दांडा. तिथं आम्ही कवितांचं गाव करतोय. ज्या ठिकाणी पुस्तकाचं गाव असतं तिथं साहित्यामधला प्रत्येक जो विभाग आहे, मग तो मुलांच्या संदर्भातला असेल,
मग तो ललित साहित्याच्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या साहित्याचे जे प्रकार असतील याची वेगवेगळी छोटी पुस्तकं ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. तिथं बैठकीची व्यवस्था केलेली असते आणि आलेल्या पर्यटकांना एक वाचनाची गोडी निर्माण व्हावी याच्यासाठी त्या गावामध्ये सुद्धा त्यांनी फिरावं, याच्यासाठी भिंतीवर छान असं रंगवलेलं असतं. असे अनेक उपक्रम आहेत. परंतु तुम्हाला ज्याचा आनंद होईल ते तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक मराठी भाषिकाला, प्रत्येक मराठी साहित्यिकाला अभिमान वाटेल असं मराठी भाषा भवन हे आम्ही मुंबईमध्ये उभारतोय आणि मरीन ड्राईव्हवर 250 कोटी रुपये खर्च करून अतिशय भव्य अशी इमारत लवकरच त्या ठिकाणी उभी राहील. आमची जी सर्व कार्यालय आहेत ती पूर्वी नवी मुंबईला नेण्याचा निर्णय पूर्वी झालेला होता, तो आम्ही बदललेला आहे. सर्व भाषेच्या मंडळांचं एकत्र तुम्ही ज्यावेळेला साहित्यिक मुंबईमध्ये याल त्याला तुम्हाला एकत्र या सर्व कार्यालयामध्ये जाता येईल. एवढंच नाही तर मराठी भाषेच्या गॅलरीज आणि त्याचं संपूर्ण सादरीकरण हे त्या ठिकाणी असेल. त्या ठिकाणी ॲम्पी थिएटर आहेत, चांगली रेस्टॉरंट्स आहेत, ऑडिटोरियम आहे. परंतु साहित्यिकांची ही सुद्धा अडचण असते की मुंबईत आल्यानंतर कुठे राहायचं. याच्यासाठी आमच्या नवी मुंबई येथे साहित्यिकांसाठी आम्ही निवासाची व्यवस्था करतोय आणि आपली छोटी छोटी संमेलनं सुद्धा तिथं करण्यासाठी भव्य अशी इमारत आम्ही नवी मुंबई इथं बांधतोय. आणि दुसरी गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर आत्मीयता ज्या मराठी विश्वकोशाबद्दल आहे, ज्याची निर्मिती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशीने केली, त्या वाई गावामध्ये सुद्धा आम्ही त्याचं भव्य अशी इमारत बांधतोय. आजपर्यंत विश्वकोश ज्याला 3 कोटी लोक भेट देत असतात ते भाड्याच्या जागेमध्ये होतं, ती सुद्धा अडचण दूर होते. आणि विशेषतः मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी म्हणून मराठी युवक मंडळं ही स्थापन करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मराठी युवक मंडळं स्थापन होतील त्या ठिकाणी त्यांना 10,000 रुपयाचं अनुदान हे दरवर्षी दिलं जाईल. आज मुलंसुद्धा एकमेकाशी बोलताना हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोलतात. मराठीमध्ये बोलायची सवयसुद्धा त्यांना लागली पाहिजे आणि तरच मराठी भाषा टिकून राहील. आणि म्हणून अनेक गोष्टी करत असताना आपल्या सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा असतो. ज्यावेळेला साहित्य संमेलन होतं, अनेक परिसंवाद होतात आणि याच्यातून आपली उत्कृष्ट अशी मराठी भाषा अधिक प्रगल्भ होत असते. आणि म्हणून साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व साहित्यिकांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्या ज्या ज्या अपेक्षा मराठी भाषा विभागामधून असतील आम्हाला अवश्य या संदर्भात आमच्या विभागाशी संपर्क साधा. जे काही आम्हाला मराठी भाषेच्या विकासासाठी करता येईल निश्चितपणे केलं जाईल. आणि एवढंच नाही तर परदेशामध्ये सुद्धा मराठी भाषा टिकवत असताना दादा एक असं सुद्धा प्रपोजल आलेलं आहे की जसं दिल्लीचं मराठी भवन आता जुनं झालेलं आहे ते नवीन करण्यासाठी पैसे देण्याचा आम्ही प्रस्ताव करतोयच. परंतु लंडनमध्ये जे मराठी भाषिकांचं त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या चर्चने त्यांना ती जागा दिली होती, ती सुद्धा विकत घेण्यासाठी 5 कोटी रुपये हे मराठी भाषा विभाग हे तिथल्या मंडळाला देईल. आणि मराठी भाषा जगभरामध्ये तेवढ्याच तेजाने केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं नाही, हे या महाराष्ट्रामध्ये या पुढच्या काळामध्ये घडणार नाही एवढीच खात्री मी आपणा सर्वांना देतो. आपल्या संयोजकांनी मला या ठिकाणी येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.